भाई व्ह्यू इथून वरतून आहे ना खतरनाक आहे. नाश्त्यासाठी थांबलो आम्ही पण खतरनाक गार वाजतो. टेम्परेचर खतरनाक डाऊन आहे. अजून 4 मिनिट मस्त नाश्ता. आता गणेश पण आहे सोबत. पण काय थंडी खतरनाक वाढली. आता लवकरात लवकर निघेल. सूर्य पण उगवलेला आता डायरेक्ट नॉन स्टॉप डायरेक्ट किल्ल्याच्या पाहिजे. हा व्ह्यू फायनली गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहे. जस्ट आत्ताच आम्ही आलो आहे. 5-10 मिनटं झालं असेल. बॅग वगैरे पॅक केले ते. गणेश पण ओरखतो त्याचं. आलो पायथ्याशी. बघू आता. बाई रोड एक नंबर पण वातावरण लय खतरनाक. एकदम थंडी पार नको केलं. पण पोचले वेळेवरती. काही घाई नाही काय नाही. एकदम निवांत चिल. सकाळी 5 वाजता निघालो होतो आणि आता सकाळी 5:30ला निघालो होतो आणि आता वाजलेत. टाईम काय नाही. टाईम 10 वाजून 8 मिनटं झालेली. बघू आता. जास्त टेक नाही, जास्त छोटंच आहे. इथून गेलं तरी इथपर्यंत जास्त काही असं पायऱ्या वगैरे आहे त्यामुळे काही एवढा विषय नाही. पण हे पूर्ण पठार आहे. इकडून इकडं पूर्ण हे असं. बाकीचं पण व्ह्यू चांगला आहे. साईडला मस्त एकदम. काहीतरी काम चालू आहे. खूप सारे कन्स्ट्रक्शन तिकडं. हां काय त्याचं किल्ले संवर्धनाचं. हां किल्ले संवर्धनाचं काम चालू आहे. हे रोपवे दिसते का तुम्हाला? हे अशा पद्धतीने ना खालून वरती सामान घेऊन जातात वरती. इथं पण एक किल्ला आहे. किंजळगड म्हणून नाव आहे त्याचं. इकडे बघतो आता शेव दाखवतो लोकांना कसा दिसतो. असं दिसतो. एवढा नाही यायचं. आता कुठे गेली मग तुझी आवड कुठे गेली? बोलता पोचलो. चढाई काय एवढी नाही जागेवरती. तिथं का वरती ट्रॅक्टर आलाय म्हणलं विचार करा. वातावरण चांगले का? गरम होते पण ठीक आहे. थंड होतं. हा काय खोलून ट्रॅक्टर आणलाय. खतरनाक आहे. जास्त काही असं अवघड असं काहीच नाही. एकदम सोप्पा मार्ग, सोप्पा सगळं एकदम गोष्टी. आणि चालायसाठी पण काही एवढं अवघड नाही. सगळे हे असे रोड केलेत सगळे चालायसाठी. छोटे रोड केलेत.
आम्ही आज रायरेश्वर किल्ला अर्थात रायरेश्वर पठार याच्यावर आलेलो आहेत. इथे महाराजांनी हिंदवी स्वराज्य व्हावे याची शपथ घेतली होती. शिवाजी महाराजांनी इसवी सन 1645 साली वयाच्या 16व्या वर्षी आपल्या सर्व मित्रांना म्हणजेच मावळ्यांना घेऊन सोबती घेऊन त्यांनी रायरेश्वराच्या सर्वांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे याची शपथ घेतली होती. आणि ती शपथ काही वर्षांनी खरी झाली तरी अजून आपल्याला अजून पूर्ण करायचं. अरे आपण हे टाकणार नाही. हा पूर्ण भाग जो आहे एवढा डिफरंट टाईप्स ऑफ कलर्स आहे. वेगवेगळ्या रंगाची सगळी माती इथं पूर्ण म्हणजे आहे एवढी जागाच वेगळी स्पेशल काहीतरी वेगळी. हेच होतं झालं फायनली. कसं काय झालं? तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुझ्या साईडनी लाईक शेअर सबस्क्राईब. ओके.